लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याकरता महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मार्ग काढावा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक करण गायकर यांनी केले आहे। तसेच शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा अशी नाशिकमधील सकल मराठा समाजाची मागणी असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे। अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मूळ जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज सकल मराठा समाजाची बैठक पार पडलेली आहे। सर्व आमदार खासदारांनी एकत्रित अंतरवली सराटी या ठिकाणी जाऊन जरांगे पाटील यांचे आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्यांना हमी द्यावी असे आवाहन या बैठकीतून करण्यात आलेले आहे। तसेच आमदार खासदारांना जर सुरक्षित मतदारसंघात फिरायचे असेल, नेते मंडळींनी अंतरवली सराटी येथे जाऊन आंदोलनाचा आढावा घेतला नाही तर शरद पवार यांच्या घरापासून सर्व प्रमुख राजकीय नेत्यांच्या घरासमोर आंदोलन केले जाईल, असा सज्जड इशारा देखील या बैठकीत देण्यात आलेला आहे। मराठा योद्धा जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। चौथा दिवस उपोषणाचा सुरू आहे। आज नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही राज्यातील सर्व खासदार आमदारांना आव्हान करतो की आपण सर्वांनी एकत्रितरित्या अंतरवली सराटी या ठिकाणी जाऊन मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या मागण्यांच्या संदर्भात आपला पत्रव्यवहार करावा, आपली भूमिका स्पष्ट करावी आणि तोच आवाज लोकसभेत आणि राज्यामध्ये उठवावा। त्याचबरोबर या राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना, राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, उद्धव साहेब असतील, राजसाहेब असतील, प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील, आठवले साहेब असतील, राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन मराठा समाजाबाबत राज्यकर्त्यांची असलेली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी आणि अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा जरांगे पाटलांचं चाललेलं आंदोलन स्थगित करावं, ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आजची पत्रकार परिषद घेतली। हे जर या नेत्यांनी केलं नाही तर या नेत्यांच्या दारासमोर आम्ही थालीनाद आंदोलन, वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं या राज्यकर्त्यांच्या घरासमोर करू, असा इशारा आम्ही त्या ठिकाणी त्यांना देतो। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।